भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांना आमचा असणारा सरळ सरळ सवाल आहे की जुने घरातले मीटर इलेक्ट्रिक मीटर हे व्यवस्थित चालू आहेत, त्या मीटरचं दर महिन्याला MECBचा ग्राहक भाडं भरतो, त्यांनी वन टाइम पेमेंट 3000 रुपये त्या मीटरची केलेले आहे आणि आता जबरदस्तीने सरकारने स्मार्ट मीटर लावण्याची योजना त्या ठिकाणी आलेली आहे। हे मीटर नादुरुस्त झालेत का याचा पहिल्यांदा खुलासा केला पाहिजे। दुसरं जे आहे हे ज्यांच्याकडून मीटर घेण्यात आलेलं आहे आणि ज्यांना हे लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला काय मदत केली याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी असताना द्यावी। दुसरं असं की आम जनतेला माझं असणारं आव्हान आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मीटर नादुरुस्त असेल तर ते बदललं पाहिजे। ते मीटर नादुरुस्त नसेल तर त्याला बदलण्याची आवश्यकता नाही आणि तरीही मीटर बदलायचं असेल तर त्या मीटरचे जे मालक आहेत या ग्राहक आहेत त्यांचं न हरकत प्रमाणपत्र घेतलं पाहिजे। अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी जबरदस्तीने रात्री ज्यांचे मीटर्स बाहेर आहेत ते बदलण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे। ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये त्यांची परवानगी न घेता मीटर बदललेला आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करावी की माझ्या इथलं मीटर चोरीला गेलेलं आहे आणि जे बदलणारे आलेले आहेत त्यांचं नाव घेऊन की यांच्यावरती माझा असणारा संशय आहे। सरकार इथल्या विजेच्या ग्राहकाला मदत करणार नाही, त्याच्या मदतीला येणार नाही। विजेच्या ग्राहकाला स्वतःहूनच उभं राहावं लागेल, स्वतःहूनच लढावं लागणार आहे। पक्ष म्हणून लढण्याचे मार्ग आम्ही त्याला असताना सांगत आहोत ते त्यांनी पाळले तर त्याच्या घरातलं मीटर हे बदलणार नाही। महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन विजेचं हे अंबानीकडे देण्याचा मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे। या स्मार्ट मीटर मध्ये तुम्ही वापरा किंवा न वापरा तुम्हाला बिल येत राहणारच आणि त्यामध्ये 8 ते 10% जुन्या बिलापेक्षा नव्या बिलामधला फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून ग्राहकांनी विजेच्या ग्राहकांनी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच आता पावलं उचलली पाहिजे। पक्ष म्हणून आम्ही या प्रश्नावरती लढतो, पण आपण स्वतःहून लढायला लागला तर त्याच्यामध्ये अधिक चांगलं भर होईल
आणि हे शासन स्मार्ट मीटर थांबवेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी करतो. बाळासाहेब, नेहमी बदल होत असतात. आता पेट्रोल गाडी होती, बॅटरीवर आली, असे बरेचसे बदल झालेले आहेत. तर आता मीटरला विरोध का? माझं मीटर बिघडलं असेल तर बदलला पाहिजे. माझं मीटर बदलून दुरुस्त नादुरुस्त झालं आणि ते बदला कशाला? आता जर कोणाचं मीटर खराब झालं आणि त्यांच्याऐवजी जर स्मार्ट मीटर लावलं तर चालेल का? ज्यांचं बिघडले त्यांच्यावरती त्यांनी जुनं लावा किंवा नवीन लावावं, हा त्याचा चॉईस आहे. त्या मीटरचे त्यांनी पैसे भरलेले आहेत, त्याची मालकी झालेली आहे, तो मेंटेनन्स साठी दर महिन्याला भाडं भरतोय त्याच्यामध्ये. सर, सरकार म्हणते आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वाधिक स्वस्त वीज या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात मिळेल. सगळ्यात महाग वीज या स्मार्ट मीटर मध्ये मिळणार. त्याला जुन्या मीटर मध्ये 2 युनिट झालेलं असेल तर या स्मार्ट मीटर मध्ये 4 युनिट दाखवल्या जाणार. दुप्पट समजा. दुप्पट. वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने विरोध करणार आहे या सगळ्या गोष्टीचा? आम्ही असताना हा आंदोलनात्मक आमचं चाललेलं आहे. पण ज्यांच्याकडे जबरदस्तीने मीटर बदललेले आणि त्यांच्या परवानगीने बदललेलं नाही अशाने जाऊन पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट त्या ठिकाणी करावी की माझ्या घरातलं मीटर चोरीला गेलेलं आहे, जुनं मीटर, आणि जो कोणी बदलायला आला संशय माझा संशय याच्यावरती आहे. मेसेजद्वारे ते नोटीस देतात अशा पद्धतीची व्हॉट्सअपवर की तुमचं मीटर 48 तासाच्या आत बदलण्यात येणार आहे, अशी ते नोटीस देतात. त्यांना नोटीस देण्याचा अधिकार नाही. भारतात काय असे उदाहरण समोर आले आहेत का की मीटरमुळे बिल अधिक आलं म्हणून? आलेलं आहे ना, भरपूर आहे. एका महिन्याचं बिल त्याला पहिले 1500-2000 रुपये दिले. पहिलं तर भरलं होतं. रेग्युलर आहे एका महिन्याचं. बंद मीटर घर बंद असेल, घर बंद असेल. कारण काय तक्रार केली तर आता ते स्मार्ट मीटर नाही. बसवण्याचं जितेंद्र वदमणी म्हणून आहेत, त्यांचं घर बंद आहे, बाहेर काही दिवसासाठी गेले, 2-3 महिने बाहेर आहे. एकच महिना. आता त्यांचं सगळं बिल जे आलेलं आहे या महिन्याचं घरात नसताना 4,950 रुपये. काय टेक्निकल कारण काय म्हणजे माहीत पडलं का? कशाबद्दल? म्हणजे बिल अधिक कसं काय येत आहे? टेक्निकल मीटरने दाखवलेलं आहे, मीटरने दाखवलेलं आहे. आता त्याचे युनिट सुद्धा आपण बघितलं तर फक्त 3 PC युनिट दाखवलेले आहेत. आता 3 PC युनिट साठी त्याला 4,950 रुपये भरावे लागणार असतील. 1300 रुपये. तर 1300 रुपये सगळं. आणि आता पुन्हा ट्रान्समिशन लॉसेस जे आहे हे 22% गेलेले आहे. ही सरळ अधिकाऱ्यांची चोरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे लॉसेसचा भूदंड हा राग आणतो. भूदंड ग्राहकाला बसतोय. ग्राहकाने आता जसं मोदींवरती एवढे मोठे आरोप झाले, मधुर किशोर यांनी असताना आरोप केले, सुब्रमण्यम स्वामी यांनी असताना आरोप केले, संदीप वानखेडे म्हणून आहे दिल्लीतले, त्यांनी असताना आरोप केले. आणि त्यांचे असणारे आरोप हे गंभीर आरोप. त्यांच्या आरोपावरनं ते असं म्हणतात आहेत की मोदीने देश गहाण ठेवलेला आहे, गुलाम केलेला आहे, इथपर्यंत त्यांचे असणारे आरोप आहेत. अदानी ग्रुपला कंत्राट दिलाय म्हणून जबरदस्ती करण्यात येत आहे का?
असेलही. जबरदस्ती चाललेली आहे एवढं आहे. ती कुणासाठी चालली आहे हे माहित नाही, पण जबरदस्तीने मीटर लावा. तर मीटर आणणारा कोण आहे तर अडाणी आहे, त्याच्या फायद्यासाठी चाललं. हे लॉजिक आहे. लोकलढ्याला तुम्ही प्रॉफिटली कुठे बघता? या लोकलढ्यामध्ये प्रॉफिट जनता पार्टी तुम्ही कुठे पाहता? मी असं म्हणेन दुर्दैव झालं ते कॉर्पोरेट पार्टीचं की पहिल्यांदा असताना अख्खा जे बोललं जनरल क्लास हा कॉर्पोरेटच्या पाठीमागे लागला. 2-2.25 कोटीपर्यंत असताना सोशल मीडियावरती त्यांनी कव्हर केलं. पण जशी कॉर्पोरेटच्या अध्यक्षाची व्यक्ती यांची तो शूद्र समाजातला आहे असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस प्रश्नापेक्षा जात महत्वाची आली. वंचितला ऑपरेशन करायला सत्ता पाहिजे तर ते ऑपरेशन करते. सत्ताच नाही तर काय ऑपरेशन करतात.